विशिष्ट प्रकारचा ठोकळा बनून जगावं, सर्व रूढी परंपरा पाळाव्यात असेच नियम व मान्यता सांगत असतात. त्या चौकटीच्या बाहेर गेलं की गजब उठतो. नातेसंबंधाच्याही अशाच मान्यता आहेत. कुणाला आई म्हणायचं, कुणाला बहीण मानायचं, कुणाला पत्नी मानायचं, कुणाला भाऊ, कुणाला मेहुणा, सासू सासरे, हे सगळं ठरलेलं असतं. त्यातही समाजपरत्वे बदल आहेत. काही समाजात आते बहीण व मामे बहिणीशी विवाह होतात, काही समाजात सख्या बहिणीशीही विवाह संबंध होतात. फक्त आई सोडून सर्वांशी विवाह संबंध काही समाजांनी मान्य केले आहेत. एका आक्रमकाचं उदाहरण आहे. बापानं दुसऱ्या राज्याच्या राणीशी विवाह केला तर मुलानं त्या राणीच्या मुलीशी विवाह केला. हे उदाहरण महाराष्ट्रातील 12व्या शतकातील राज्याच्या संदर्भात घडलं होतं. धार्मिक मान्यता. जो धर्म आईवडिलांना स्वीकारला असेल त्या आईवडिलाच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्याच धर्माचा तो मुलगा होतो आणि त्या धर्माला तो आपला मानतो. त्या धर्मातील विशिष्ट कल्पना खऱ्या मानतो. त्या धर्मातील देवाची संकल्पना, त्याविषयी असणारे ठराविक कर्मकांड, देवळे, मशिदी, चर्च, आग्यार, विहार, वस्ती, बस्ती इत्यादी सर्व काही या मान्यतांमध्ये येते. त्याचबरोबर पाप पुण्याची मान्यता, पवित्र अपवित्राची मान्यता, स्वर्ग नरकाची मान्यता, पूर्वमीमांसक कर्मठ ब्राह्मणांचा स्वर्ग वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा, वेदांताचा वेगळा. प्रत्येकाने आपल्याला सुखाविषयी जास्त चांगलं काय वाटतं त्याप्रमाणे स्वर्गाच्या कल्पना निर्माण केल्या आहेत. धर्म हीच एक मुळात मान्यता आहे. आमचे बंडखोर ज्ञानेश्वर महाराज स्वर्ग नरक या वाटा चोरांची या असे सांगून म्हणतात, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे. पुढे ते म्हणतात, धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते तेजुनी तेजी सकळ धर्म जातो. हे धर्माधर्माचे टवाळ गेल्यानंतर ही अज्ञान व्यालेली म्हणजे निर्माण केलेली मान्यता संपली की मग अज्ञान निमालिया, मीची एकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. धर्माच्या मान्यता संपल्यानंतर झोपेतले स्वप्न नाहीसे व्हावे तसे सर्व नाश पावते व सर्वत्र एकाच परमेश्वराचा आपोआप साक्षात्कार होतो. सांस्कृतिक मान्यता. वेळोवेळी येणारे विशिष्ट प्रकारचे सण विशिष्ट प्रकारे साजरे करणे ही मान्यताच आहे. विशिष्ट प्रकारची कुटुंब पद्धत इत्यादी अनेक गोष्टी सांस्कृतिक मान्यतेमध्ये येतात. प्रत्येकाच्या शिष्टाचाराच्या पद्धती वेगळ्या. आपल्यात एकमेकांना भेटताना गळाभेट घेतात. युरोप अमेरिकेत गालाला गाल लावतील किंवा चुंबन घेतील. आपल्या समाजात असे चुंबन घेतले तर तिथेच अनर्थ होईल. नैतिक मान्यता. देश व समाज बदलला, काळ व परिस्थिती बदलली की नीतीच्या कल्पना बदलतात. नीतीचे काही मूलभूत सिद्धांत अपरिवर्तनीय असतात, पण बराच भाग सापेक्ष असतो. पुरुषांनी अनेक बायका करणे, विवाह बाह्य लैंगिक संबंध ठेवणे, स्त्रीनी अनेक नवरे करणे इत्यादी गोष्टी काही ठिकाणी अनैतिक ठरतात. भ्रष्टाचार करणे हे अनैतिक आहे हे जगभर समजले जाते, पण सर्व जगभर तो होतच राहतो. काही समाजात त्यालाही मान्यता आहे. म्हणजे जादा पैसे घेऊन काम करवून घेण्यात काही वावगा आहे असं त्यांना वाटत नाही. कोणती गोष्ट नैतिक व कोणती अनैतिक याविषयीच्या समाजपरत्वे व देशपरत्वे विशिष्ट मान्यता आहेत. राजकीय मान्यता. एखाद्या समाजाने वा देशाने स्वीकारलेली विशिष्ट राजकीय प्रणाली, उदाहरणार्थ हुकुमशाही, लोकशाही, राजेशाही, गणराज्य पद्धत, समाजवादी व मार्क्सवादी इत्यादी राज्यपद्धती, त्यातील व्यवहार, दंडव्यवस्था, कायदे कानून, कोर्ट, पोलीस, सैन्य, प्रशासन याविषयी स्वीकारलेल्या कल्पना, तसेच देश व देशाच्या सीमा या सुद्धा मान्यताच आहेत. पृथ्वी अखंड आहे. देशाच्या सीमा या काल्पनिक असतात. देश ही डोक्यातील संकल्पना आहे. आर्थिक मान्यता. विनिमयाचं साधन कोणतं? रुपया, डॉलर, युरो, रुबी, दिनार. बाजारात चाललेली देवाणघेवाण, संपत्तीला दिलेला मान, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे व्यवहार हे सर्व विशिष्ट कल्पनेवर आधारलेले असतात. मुळात पैसा ही गोष्टच काल्पनिक आहे. पैसा ही एक मान्यता आहे. अनेक मोठमोठे आर्थिक व्यवहार फार मोठ्या अंधश्रद्धेवर आधारलेले असतात. व्यक्तिगत मान्यता. प्रत्येक व्यक्तीचे विश्वास वेगळे, श्रद्धा वेगळ्या. विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून, विचारातून व कल्पनेतून निर्माण झालेल्या चिंता, भीती, क्रोध, निराशा इत्यादी मान्यता निराळ्या. प्रत्येकाची प्रतिष्ठेची कल्पना वेगळी, स्वतःविषयीची मान्यता वेगळी.
मानसन्मानाची, अपमानाची कल्पना वेगळी, यशाची कल्पना वेगवेगळी, सुखदुःखाची मान्यता भिन्न भिन्न असते. कोण काय मानतो आणि काय मानित नाही याला काही सीमारेषा असत नाही. कोण जन्मदात्या आईला शत्रू मानू शकतो व दुसऱ्या बाईला आई मानू शकतो. पत्नीला पत्नी मानणार नाही पण दुसऱ्या बाईशी आपली मानून लगट करेल. आई आणि बाई एका अक्षराचा फरक आहे. एक स्वर्ग तर दुसरा नरक आहे. आणि या सर्वच मान्यता आहेत, मानण्यावर अवलंबून आहेत. जसं आहे तसं न पाहता आपण जसं मानतो तसं आपण पाहत राहतो. मानवी जीवन व मान्यता. मानवी जीवन मान्यतांनी भरलेले आहे. मान्यतांची अनेक प्रकारची जाळी तयार करून त्या जाळ्यातच पावले टाकीत माणूस जगत असतो. या जाळ्यात स्वतःला अडकून घेतो आणि त्यातच सुख मानतो. सुख ही सुद्धा एक मान्यताच आहे. मान्यतेशिवाय त्याला जीवन जगणे अशक्य वाटते. मात्र जेव्हा सर्व मान्यता संपतात तेव्हा तो केवली बनतो. सत्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघतो. जिथपर्यंत मनाचा कारभार आहे तिथपर्यंत या मान्यता आहेत. मान्यता मनानेच निर्माण केलेल्या असतात. मान्यतेवरच मन जगत असते. मान्यता संपल्या की मन संपते किंवा मन संपले की मान्यता संपतात. मान्यता संपल्या की भेसळरहित शुद्ध चैतन्य किंवा जाणीव शिल्लक राहते. फक्त जाणीव, केवळ ज्ञानस्वरूप, केवळ बोधरूप अनुभव हा आनंददायी असतो. या मान्यता म्हणजेच माया. मान्यता माया स्वरूप असतात. जिला खरे अस्तित्व नसते मात्र त्याचे परिणाम सत्य असतात, पण ती गोष्ट तत्वतः खोटी असते. दोरीच्या ठिकाणी मन सर्पाची मान्यता मानते आणि पलायनाची किंवा काठी हाणण्याची खरोखरची कृती करते. तीच मान्यता होय. मान्यता खोटी असते. दोरीच्या ठिकाणचा सर्प खोटा असतो. सर्प ही मान्यता असते, पण भिवून पळण्याची क्रिया खरोखरची घडते. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता याही मान्यताच आहेत. काही मान्यता मोह, लोभ निर्माण करतात, तर काही मान्यता भीती, चिंता, क्रोध, द्वेष, तिरस्कार, अहंकार, नैराश्य निर्माण करतात. हजारो प्रकारच्या मान्यता हजारो बंध निर्माण करतात व त्यात माणूस बंधनात अडकून पडतो. मान्यता माणसाला बांधून घालतात. एक एक मान्यता म्हणजे एक एक बेडी आहे, हातकडी आहे. म्हणूनच मान्यता खोट्या पण त्याचे बंधकत्व खरोखरचे असते. मान्यता हाच बंद आहे. मिथ्या मान्यतापासून मुक्ती म्हणजे कल्पनांपासून मुक्ती. बंध निर्माण करणाऱ्या संबंधांपासून मुक्ती. ज्या संबंधामध्ये आसक्ती असते तो संबंध बंध निर्माण करतो. आसक्तीरहित संबंध हा मुक्ताविष्कार असतो व तो आनंददायी असतो. आपल्या चुकीच्या मान्याने अनेक बंधने निर्माण झालेली आहेत. त्या सर्व बंधनांपासून मुक्ती, सुखापासून मुक्ती, दुःखापासून मुक्ती, भय, क्रोध, लोभ, द्वेषापासून मुक्ती होय. माणसाला बांधून घालणाऱ्या सर्व बेड्या तोडून, सर्व साखळ्या तोडून बाहेर पडणे म्हणजे मान्यतांचा त्याग करणे होय. मान्यतांनी जग व्यापलेले आहे. संपूर्ण लोकव्यवहार मान्यतेवरच चाललेले आहेत. मान्यतांची व्याप्ती विश्वव्यापी आहे. त्यातील अनेक मान्यतांपैकी काही मान्यता लोकव्यवहारासाठी आवश्यक व उपयुक्त असतात. त्याशिवाय जीवन जगणे, व्यवहार करणे अशक्य होऊन जाईल. उदाहरणार्थ, नीती अनितीची, धर्म अधर्माची मान्यता, लग्नाची मान्यता, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, अर्थकारणातील विनिमयाचे चलन, दंड व्यवस्था इत्यादी मानले नाही तर अराजक व अनाचार माजेल. मात्र या मान्यता मानतानाही त्याच्या स्वरूपाविषयी भान जागृत असावे. मुले, बायको यांच्यावर अवश्य प्रेम करावे, पण आतील जागृती घालवू नये. आसक्तीरहित प्रेम करता येते. समाज व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून उपयुक्त मान्यतांना मान्यता असते. मात्र अनेक चुकीच्या मान्यतांनी व्यक्ती जीवन गढूळ बनते, संकुचित बनते आणि आनंद हरवतो. त्या मान्यता तोडाव्या लागतात. मान्यता कशा बनतात? ज्या त्या समाज परिस्थितीमध्ये लोकांना आवश्यक व गरजेचे असेल त्याप्रमाणे लोकव्यवहार सुरू होतात. काळानुरूप ती रूढी एक समजूत बनून जाते. नंतर त्याची गरज वा आवश्यकता नसली तरी तसेच पुढे पाळले जाते. अशा मान्यता निरुपयोगी असतात. रूढी परंपरा यातून या मान्यता येतात. शास्त्रात रूढीर बलियसी असे म्हणतात. म्हणजे शास्त्रांपेक्षा प्रचलित रूढी या अधिक बलवान असतात.
अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक व आर्थिक मान्यता या प्रकारच्या असतात. इंग्रजांना आवश्यक असणारे अनेक चुकीचे कायदे अद्याप तसेच चालू ठेवले आहेत. संबंध भारतभर सुमारे 36,000 कायदे काळाच्या दृष्टीने डेट झालेले आहेत, पण शासन दरबारी त्यांना अजूनही मान्यता आहे. व्यक्तिगत अनुभवाचे सार्वत्रिकरण केले जाते. त्यातून अनेक मान्यता तयार होतात. मौखिक पद्धतीने त्या सर्वत्र पसरतात. एखाद्याला कुठेतरी भीतीदायक अनुभव येतो, तो सांगतो तिथे भूत आहे. ते ऐकलेला तिथे गेला की भीतो. तो पुन्हा अनेकांना सांगतो. नंतर विशिष्ट ठिकाणी सर्वच भिवू लागतात. मग अमुक ठिकाणी भूत आहे किंवा असतं अशी सार्वत्रिक मान्यता बनते. काही मान्यतांना तात्कालिक कारणे असतात, मात्र ती नंतर तशीच राहतात असे नव्हे. उदाहरणार्थ, रात्रीचा दिवा लावल्याशिवाय झाडून काढू नये, रात्रीची केर बाहेर टाकू नयेत इत्यादी प्रकारच्या. यात काही कारणे असतात. मौल्यवान वस्तू अंधारात केरातून बाहेर जाऊ नये हे ते कारण होय. पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, त्यावेळी घेतलेली ती दक्षता होती. अशा प्रकारच्या मान्यता हजारोंच्या संख्येने आहेत. अनेक मान्यता धार्मिक ग्रंथांनी तयार केलेल्या आहेत. धर्मग्रंथ, पुराणे, काव्ये, महाकाव्ये, धार्मिक वाङ्मय यात अनेक कथा, गोष्टी व अवैज्ञानिक मते आलेली असतात. त्यांच्या वाचनातून व श्रद्धेने स्वीकारण्यातून लोक माणसात त्या रुजतात. तीर्थक्षेत्रे, महापर्व, कुंभ, देवाधर्माविषयी अनेक अंधश्रद्धांनी त्यातून जन्म घेतला आहे. कबीर म्हणतात, जत्रा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसे की धुलदानी. पूर्वीच्या काळी यातुविद्या, देवक पूजा वगैरे आदिम समाजाच्या ज्या कल्पना होत्या त्यातून अनेक अंधश्रद्धा पुढे आल्यात. प्रत्येक देशात, प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारच्या अनेक मान्यता आहेत. काही मान्यता या अनुभव, शिक्षण, संस्कार, कुटुंब, परिस्थिती, अनुवंश व समाज यातून तयार होतात. मी व माझेपणाची मान्यता यातूनच तयार होतात. मान्यता या अपसमज, गैरसमज, अंधश्रद्धा, भ्रम, खोट्या कल्पना होत. त्या खोट्या कल्पनेवर आपण विश्वास ठेवून चालतो. इतरही अनेक जण त्याच्यावर विश्वास ठेवत असतात व त्याप्रमाणे वागतात. अशा मान्यतांची वेगवेगळी कारणे असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या समाजात, वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या व्यक्तींकडून अशा मान्यता निर्माण झालेल्या असतात. मान्यतांचा ढाचा. प्रत्येकाचा व्यक्तिगत बाबतीत मान्यतांचा वेगवेगळा ढाचा तयार झालेला असतो. प्रत्येकाचा ढाचा, त्याचा आकार, त्याची संरचना, त्यातील गुंतागुंत ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्या ढाच्याप्रमाणे ज्याचे त्याची जग बनलेले असते. ज्याच्या ढाच्याचा आकार जेवढा तेवढी त्याची दुनिया. प्रत्येकाचा ढाचा वेगळा म्हणून प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा बनतो. जो तो आपापल्या पिंजऱ्यातून, ढाच्याच्या गवाक्षातून जगाकडे पाहत असतो. प्रत्येकाच्या जगाचा ढाचा हा ज्याच्या त्याच्या डोक्यात असतो. हा ढाचाच सुखदुःखाला, शांती अशांतीला, अतृप्ती समाधानाला, आशा निराशेला कारणीभूत ठरतो. प्रत्येकजण आपापल्या ढाच्याअंतर्गत बरोबर असतो, पण ते सत्य नसते. सत्य ढाच्याच्या पलीकडे, पिंजऱ्याच्या बाहेर असते. मान्यता या भ्रमासारख्या असतात. त्या एक भास असतात. हरणाला वाळवंटात पाणी दिसते, त्याच्या पाठीमागे ते धावते, पण ते पाणी खरे नसते. तो एक भ्रम असतो, भास, आभास असतो. माणूसही जीवनात आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या मृगजळाच्या मागे धावत असतो. पळून पळून शेवटी कळून येते की याने तृप्ती झाली नाही, जीवनाची तहान शमली नाही. कारण ज्याला पाणी म्हणून मान्यता दिली होती ते खरे पाणी नव्हतेच. जीवनात अनेक हव्यासांच्या मागे लागून कधीच तृप्ती होत नाही, कारण हव्यास ही सुद्धा मान्यताच आहे. जीवन ही अडथळ्यांची शर्यत असते. त्यात नुसतेच पळायचे असते, पुढे काहीच नसते. यश, अपयश, मान, अपमान, जय, पराजय याही मान्यताच आहेत. याविषयीच्या विशिष्ट मान्यतामुळेच मान, सन्मान, सुखदुःख इत्यादी गोष्टी अनुभवास येतात. एखाद्या गोष्टीत अपयश आले म्हणून काही जण आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकतात, कारण अमुक एक गोष्ट होणे म्हणजे यश अशी त्यांची मान्यता असते. मान्यता कितीतरी आहेत. जन्म मरणाची मान्यता, कसे जगावे याविषयीची मान्यता, कर्मकांडाविषयीच्या मान्यता, आचाराची मान्यता, शिष्टाचाराची मान्यता, कसे जगावे याविषयीची मान्यता, चांगल्या वाईटाच्या मान्यता, शुभ अशुभाच्या मान्यता. हजारो मान्यतांच्या पिंजऱ्यात व्यक्ती जीवन जगत असते. स्त्रियांनी कुंकू लावावे, मंगळसूत्र घालावे, पुरुषांनी साडी नेसू नये
याही मान्यताच आहेत. काही मान्यता आवश्यक तर काही निरर्थक असतात. आपापल्या मान्यतांचा ढाचा तोडा, त्या पिंजऱ्यातून बाहेर या. मान्यतांचा ढाचा कसा तोडाल? या काल्पनिक बंधनातून बाहेर कसे याल? मान्यता या अंधाऱ्या खोलीत धिंगाणा घालणाऱ्या काळ्या भूताप्रमाणे असतात. त्या खोलीत प्रकाश पडला की तिथे काहीच नसते. आपण मात्र भीतीने थिजून गेलेलो असतो. तिथे काहीच नाही हे समजल्यानंतर नसलेल्या भूताची भीतीही निघून जाते. म्हणजे मान्यतांना खरे अस्तित्वच नसते. त्या असतात पण त्या मनात असतात. त्यात तथ्य नसते. तथ्य हे वास्तव असते. मान्यता या अवास्तव व काल्पनिक असतात. तथ्य समजून घेतले की मिथ्या कल्पनेचा निराश होतो. मान्यता संपवण्यासाठी तथ्याची समज निर्माण करावी लागते. खरे काय हे समजून घ्यावे लागते. मान्यता या अंधश्रद्धा असतात. समज वाढवून प्रयोग व प्रचितीद्वारे खरे काय हे समजावून घेता येते. खरे किंवा वास्तविक तथ्याचे ज्ञान झाले की अंधश्रद्धा निघून जातात. पूर्वी महामारीची साथ यायची. लोक म्हसोबाला रेडा कापायचे किंवा देवीला बळी द्यायचे. त्यांचा असा समज होता की देवाचा कोप झाला की देव महामारी पाठवतो व माणसे मरतात. म्हणजे साथीच्या रोगाने माणसे मरणे हा देवाचा कोप होय, अशी त्यांची मान्यता होती. परंतु नंतर शोध लागले, रोग हा जंतूमुळे निर्माण होतो. रेडा कापून नव्हे तर जंतूंना मारून आजार बरा करता येतो हे समजून आले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक औषधे निर्माण केली गेली. आज बहुतेक ज्ञात रोगांवर औषधे उपलब्ध आहेत. म्हणजेच रोग नेमका कशाने होतो त्याची प्रचिती घेतली व त्याची समज वाढली. म्हणून पूर्वीची मान्यता नाहीशी झाली. मान्यता या भ्रम असतात. भ्रम ही पूर्णपणे मानसिक गोष्ट आहे. भ्रम 3 प्रकारचे असतात. एक भ्रम म्हणजे इल्युजन, 2 वस्तू 2 दिसणे डिल्युजन, आणि 3 मानसिक प्रतिमा दिसणे हेल्युसिनेशन. वस्तू बाहेर नसतेच, ती मनातच असते. तिची प्रतिमा जेव्हा समोर दिसते तेव्हा त्याला हेल्युसिनेशन असे म्हणतात. यालाच आद्य शंकराचार्य अध्यास असे म्हणतात. त्यांनी अध्यासाचे कारण असे सांगितले आहे, स्मृतिरूपा परत्र पूर्वद्रष्टा व भासा. म्हणजे तो भ्रम स्मृतिरूप असतो. पूर्वी पाहिलेली गोष्ट समोर दिसणाऱ्या वस्तूंवर आरोपित केली जाते. म्हणजे थोड्या अंधारात दोरी पडलेली असेल तर ती दोरी सापाप्रमाणे दिसते. आता समोर नसलेला साप कोठून आला? त्याचे उत्तर, तो साप पूर्वी कधीतरी पाहिलेला होता. त्याची स्मृती डोक्यात असते. ती स्मृती जागृत होते व समोरची दोरी सापासारखी दिसते. यामध्ये दोरी सत्य आहे पण साप डोक्यातील असतो म्हणून तो खोटा असतो. त्याला वास्तव अस्तित्व नाही, तो केवळ काल्पनिक असतो. विशिष्ट परिस्थितीने व मनावरील संस्कारांमुळे भ्रम निर्माण होतो. अगदीच अंधार नाही व लख्ख प्रकाशही नाही. अशा वेळी दोरीवर सर्पाचा भ्रम निर्माण होतो व साप म्हणून भुई धोपटणे सुरू होते किंवा माणूस तेथून पळून जातो. मात्र एका महात्म्यानं म्हटल्याप्रमाणे, हा साप नव्हे ही दोरी जाणूनी, मग साप म्हणून बोंबलला, अज्ञान्या भयरे त्याचे, होतील रे गुदगुल्या परी तुझला. म्हणजे सत्यज्ञानाच्या साह्याने समज बदलली की भ्रम नाहीसा होतो. मान्यता म्हणजे कल्पना असतात. कल्पना ही पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. मात्र तिचे होणारे परिणाम खरोखरचे असतात. ते जाणवतात. कारण माणूस व्यवहार करताना ती खरी म्हणून करीत असतो. कल्पनेतील अनेक मान्यतांनी माणसाने स्वतःच बांधून घेतलेले आहे. कल्पना ही गोष्ट काल्पनिक असली तरी त्याने माणूस बांधला गेलाय खरोखर. मी देह, मी अमुक, मी तमुक, मी फलाना फलाना, हे माझं ते माझं, सर्व काही माझंच, या सुद्धा कल्पनाच आहेत. यासारख्या अनेक कल्पनांनी जखडून घेतलेल्या आहे, संकुचित करून घेतलेल्या आहे. कल्पना एकदा चिकटली की लवकर सोडित नाही. अतिरेक्याला संत बनवणं खरोखर किती अवघड असतं. अतिरेक्याला संत बनवणं म्हणजे अतिरेक्याच्या अतिरेकी कल्पना घालवून संतत्वाच्या कल्पना त्याच्या डोक्यात घालाव्या लागतात. त्याने त्या मान्य कराव्या लागतात व स्वीकाराव्या लागतात. वास्तवाच्या जाणीवेने व सत्याच्या स्वीकाराने सर्व कल्पना निघून जातात. म्हणून वास्तव समजून घेऊन सत्याची जाणीव करून घ्या. सत्याचा स्वीकार करा. सत्याचा शोध करून त्याला जाणा. मान्यता संपून जातील. मान्यता या अपसमज असतात. वस्तुस्थिती असते वेगळी व व्यक्ती समजून घेते वेगळीच. याला अपसमज म्हणतात. म्हणजेच चुकीचे समज होय. खऱ्या विषयीची समज वाढवली की वस्तुस्थिती नेमकेपणाने शोधून ती समजून घेतली की अपसमज दूर होतात.
अनेक गैरसमज हे कॅन्सरसारखे असतात. ते तिसऱ्या टप्प्यावर आले की उघड होतात, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. गैरसमजामुळे नातेसंबंध बिघडतात व उगीचच मनात कटुत्व निर्माण होते. गैरसमज दूर करण्यासाठी परस्परांना व्यवस्थित समजून घ्यावे लागते. तसेच एखाद्या घटनेविषयीचा गैरसमज त्याची कारणमीमांसा समजून घेऊन दूर करता येते. वास्तवाच्या ज्ञानाने गैरसमज निघून जातात. मान्यता व्यक्तीला भारित करतात. मान्यतामुळे व्यक्तीचे कंडिशनिंग होते. गरुडाचे पिल्लू कंडिशनिंगमुळे स्वतःला कोंबडीचे पिल्लू समजते. सिंहाचा छावा मेंढरू समजू लागतो. व्यक्ती स्वतःला मी गरीब, दीन, दुःखी, असहाय्य, अज्ञानी, आत्मविश्वास गमावून बसलेली, काहीच जमणार नाही असे मानणारी बनते. कंडिशनिंग तोडण्यासाठी 2 मार्ग आहेत: डिकंडिशनिंग करणे व समज वाढवून सतत जागृत राहणे. डिकंडिशनिंगमध्ये मी शक्तिशाली आहे, माझ्यात अनंत सामर्थ्य वसत आहे, मी अमृताचा पुत्र आहे, मी ब्रह्म आहे इत्यादी गोष्टी स्वतःमध्ये आत उतरवाव्या लागतात. मी शुद्ध, बुद्ध, मुक्त आहे, मी शिव आहे, मी चैतन्य आहे, मी अमर आहे, मी आनंद आहे इत्यादी गोष्टी समजून घेऊन त्याच्या निरंतर चिंतनाने कंडिशनिंग निघून जाते व व्यक्तीचे खरे स्वरूप प्रकट होते. दुसरा प्रकार म्हणजे जे आहे ते कसे आहे ते समजून घ्यायचे, त्याची जाणीव किंवा ज्ञान करून घ्यायचे. त्याचे एकदा ज्ञान झाले की त्यात काही अर्थ नाही हे समजून येते. त्यासाठी जागृत राहावे लागते. कंडिशनिंगमुळे माणूस बेहुशीत जगत असतो. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की तो ठरल्याप्रमाणे रागावतो, भीतो किंवा इतर काही गोष्टी करतो. कंडिशनिंगमुळे त्याच्या आतमध्ये जो प्रोग्रॅम भरला आहे त्या प्रोग्रॅमप्रमाणे तो आचरण करू लागतो. त्याच्या सर्व प्रतिक्रिया या त्या प्रोग्रॅमचाच भाग असतात. ते सर्व काय आहे व कसे चालते याविषयी माणूस बेहुशीत असतो. त्याची जागृती वाढली, तो सतत सजग राहून त्याकडे पाहू लागला की हे कंडिशनिंग त्याला समजू लागते. त्याची अवेअरनेस वाढते, समज निर्माण होते, सत्याचे ज्ञान होते. मग झोपेत पडलेल्या स्वप्नात वाघ मागे लागला होता म्हणून तो स्वप्नातच भिवून पडतो, दचकून जागा होतो. जागृत होतो तेव्हा कळते की तो वाघही खोटा होता व पळणेही खोटे होते व त्या वाघाची जी भीती होती तीही खोटी आहे. जागृत झाल्यानंतर स्वप्नातील गोष्टीची भीती वाटत नाही किंवा राग येत नाही. फुकटच आपण किती भ्यालो म्हणून हसू येते. तसेच जागृती वाढल्यानंतर आपण बेहुशीत ज्या क्रिया करतो त्याचेही हसू येते. मग त्या क्रिया वा प्रतिक्रिया खऱ्या राहत नाहीत, बाधत नाहीत. संपूर्ण समज आली, पूर्ण जागृती निर्माण झाली की सर्व प्रकारचे कंडिशनिंग निघून जाते. वैज्ञानिक व सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणवा. मान्यतातून सुटका होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी व सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. निरीक्षण, प्रयोग व प्रचिती इत्यादी गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनात येतात. तर चांगल्या गोष्टीकडे ध्यान द्यायचे व जमेच्या बाजू पाहायच्या इत्यादी गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनात येतात. हा दृष्टिकोन अंगी बाणवला की मान्यतांचे खरे स्वरूप उघड होते व व्यक्ती त्यातून बाहेर पडते. नेहमी वर्तमानात जगा. मान्यता या स्मृतिरूप असतात किंवा काल्पनिक तरी असतात. स्मृती या भूतकाळाची निर्मिती असते तर कल्पना या भविष्यातील असतात. वर्तमान हे सत्य आहे. माणूस स्मृतीत तरी जगतो किंवा कल्पनेत तरी जगतो, त्यामुळे तो मान्यतामध्ये अडकून पडतो. वर्तमान हे नित्य नूतन असा चैतन्याचा प्रवाह असतो. वर्तमानात जगायला शिकले की मान्यतांचा प्रश्नच येत नाही. जगाकडे योग्य तऱ्हेने पाहायला शिका. जगाचा अनुभव घेताना किंवा त्याकडे पाहताना व्यक्ती स्वतःच्या मान्यतांच्या ढाच्यातून पाहते. त्याचा जसा ढाचा असेल तसेच त्याला दिसते. मात्र जगाकडे पाहताना योग्य तऱ्हेने त्रयस्थपणे थोडे अलिप्त राहून पहा. तुम्ही अलिप्त झालात, प्रेक्षक झालात किंवा तटस्थ झालात की मान्यता अडथळा ठरणार नाहीत. जगाकडे पाहताना कपटमुक्त निर्मळ अंतकरणाने पहा. मग जग किती सुंदर आहे याचा अनुभव येऊ लागतो. स्वतःचेच गुप्तहेर व्हा. इतर काय करतात, त्यांच्या घरात काय चालते याविषयी आपण फार आस्था दाखवतो, तीच स्वतःकडे वळवा. दुसऱ्याच्या बायकोचे दिवस मोजण्यातच तुमचा बराच वेळ जातो व त्यात तुम्हाला जास्त रसही असतो. आधी स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते थोडी मान वळवून कळवून घ्या. दुसऱ्याचा आजार शोधण्याच्या नादात आपल्याच घरात किती मोठा बाजार भरलाय ते कळतही नाही. दुसऱ्याच्या भिंतीला कान लावण्याऐवजी
तुमच्या मनाला लावा. ते काय म्हणतंय, काय वटवट करतंय, बडबडतंय ते जरा शांतपणे ऐका. तुम्ही समजता तसं तुमचं मन नाही असं तुम्हाला आढळून येईल. ताब्यातून गेलेल्या उन्हाळ पोराप्रमाणे ते आता फार पुढे गेले हे कळून येईल. त्याच्यावर थोडी पाळत ठेवा. स्वतःच्या मनाचेच गुप्तहेर व्हा. स्वतःचेच जीवन पाळत ठेवून तपासून बघा. नवीन पद्धतीने रोज प्रत्येक दिवशी शोध घ्या. मान्यतांचा शोध घ्या. शोधक दृष्टी वाढवून नवनवीन शोधत राहा. प्रत्येक वेळी नवीन पद्धतीचा अवलंब करा. मान्यतांचे स्वरूप कळून येईल. त्यांचे स्वरूप कळाले की ते आपोआप नाहीशा होतात. प्रत्येक क्षणी नवनवीन शिकत राहा. जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव नवा असतो. येणाऱ्या प्रत्येक अनुभवापासून नवीन काहीतरी शिकता येतो. नेहमी नवनवे ज्ञान वाढवा. मान्यता कळून येतील. त्या कळाल्या की पळून जातील. स्वतःचे बुरखे फाडा. आपण जे नाही ते दाखवण्याचा व्यक्ती प्रयत्न करीत असते व दांभिक जीवन जगत असते. घरात, शाळेत, व्यापारात, बाजारात, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी सर्वत्र माणसे बुरखे पांघरून व्यवहार करतात. हे बुरखे फाडले की आतला खरा माणूस कळतो. तुम्ही स्वतःचे बुरखे फाडा. स्वतःचे खरे स्वरूप समजून घ्या. हे बुरखे मान्यतांचे असतात. मी अधिकारी असे समजून तो सर्वत्र ताठ्याने चालतो. गर्व करतो. मी श्रीमंत म्हणून मगरुरी वाढवतो. कुग्रम होतो. पोलीस स्टेशनमधील साधा शिपाई केवढासा त्याचा अधिकार, पण त्याची भाषा कशी असते पहा. त्याची मगरुरी आणि उद्धटपणा पराकोटीला गेलेला असतो. कारण मी पोलीस ही त्याची मान्यता असते. तो मान्यतेचा बुरखा त्याने पांघरलेला असतो. प्रत्येक व्यक्ती सर्वत्र असा कुठला ना कुठला बुरखा पांघरून वावरत असते. बुरखा कोणताही असो, पण त्याच्या आतमध्ये तुम्ही कोण आहात व काय आहात याचे भान ढळू देऊ नये. मग उद्दामपणा येत नाही. स्टेजवर अनेक नट अनेक प्रकारचे बुरखे पांघरून भूमिका करतात. स्टेजवर लढाई करतील, पण त्या लढाईने ते कुणाचा खरोखरचा जीव घेत नाहीत. खोटं खोटं मारतात आणि खोटं खोटं मरतातही. मागे जाऊन चांगली लढाई कशी करायची याविषयी चर्चा करीत बसतात. त्यांचे बुरखे कोणतेही असली तरी त्यांना आपण खरे कोण आहोत याचे सतत भान असते. माणसं मात्र मान्यतांचे बुरखे पांघरतात आणि खरोखरच एकमेकाला रक्तबंबाळ करून सोडतात. एकमेकाला ओरबाळत राहतात. शोषण करतात. विषमता वाढवतात. सर्वांचे हे बुरखे फाडणारा त्यांना शेवटी एकजण भेटतोच. त्याचे नाव म्हणजे मृत्यू. मृत्यूसमोर सर्वांचे बुरखे गळून पडतात. मात्र खरे जीवन जगत असताना हे बुरखे विरहित होऊन निर्मळ, निरागस, इनोसंट होऊन जगलं तर जीवन किती सुंदर व सुगंधी होऊन जाईल. ज्याला मान्यता संपवायच्या आहेत त्यांनी स्वतःचे बुरखे फाडावेत. स्वतःचे लेबले दूर करा. मी प्राध्यापक, मी इंजिनियर, डॉक्टर, शिपाई, मी आयुक्त, आमदार, घरगडी, कामगार, कामकरी, हाऊसवाईफ इत्यादी अनेक प्रकारची लेबले प्रत्येकजण स्वतःला लावून घेत असतो. तर कोण जडवादी, कोण चिदवादी, कोण भांडवलवादी, कोण मार्क्सवादी, कोण काँग्रेसचा, कोण बीजेपीचा, तर कोण बंडखोर. ही सर्व लेबले असतात. ती सर्व लेबले दूर करा. स्वतःला लेबल लावून घेऊन रबरी स्टॅम्प होऊ नका. सर्व लेबलाच्या पलीकडचा जो आहे, ज्याला लेबल चिकटवलेले आहे, तो कोण आहे त्याला शोधा. जीवनाचे प्रेक्षक बना. जीवनाकडे तटस्थपणे पहा. त्यात सामील होऊनही स्वतःची जाणीव त्यातून बाहेर ठेवा. सर्व रंगात रंगूनही स्वतःचा रंग जाणा व सर्व गुंत्यात गुंतूनही पाय नेहमी मोकळे ठेवा. जीवनात जी भूमिका करीत असाल ती कराच, पण त्याच वेळी प्रेक्षकांचीही भूमिका वटवा. भूमिका करत असतानाच प्रेक्षकाप्रमाणे स्वतःकडे तटस्थपणे पहा. हे थोडे अवघड आहे, मात्र शक्य आहे. ती एक कला आहे. ती एकदा जमली की तुम्ही सर्वच गोष्टीतून सुटलात म्हणून समजा. नट व प्रेक्षक या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी जमल्या पाहिजेत. मग तुम्ही सर्व प्रकारच्या मान्यतामधून मुक्त व्हाल. स्वतःची समज वाढवा. मान्यतेवर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्वतःची समज वाढवा. त्यासाठी ज्ञान घेत राहा, नवे शिकत राहा, अनुभवाने समृद्ध व्हा, बहुश्रुत बना, चिंतन करा. हळूहळू समज वाढेल. समज अंडरस्टँडिंग वाढली की मान्यता संपते. जाणीवेची पातळी वाढवा. वृक्षवेली, प्राणीसृष्टी व नंतर माणूस अशी जाणीवेची पातळी वाढत जाते. माणसामध्येही अनेक पातळ्यांवर लोक वावरत असतात. तुम्ही जितकी
जाणीवेची पातळी वाढवाल तितक्या मान्यता तुम्हाला काहीच करणार नाहीत. जाणीवेची पातळी वाढते ज्ञानाने. स्वतःला जाणा. मी कोण आहे? माझं स्वरूप काय? मी नक्की कोण? मी नेमका कोण? मी अमुक नावाचा? मी देह? मी मन? मी बुद्धी? नक्की कोण? या जगातले माझे नेमके काय? बायको माझी, पोरे माझी, घर माझे, इस्टेट माझी, गाडी माझी, अंगावरील कपडे माझी. या जगातले माझं नेमकं काय आहे? जे मिळतं ते यश माझं? अपयश तरी माझंच का? मान सन्मान किंवा अपमान माझा? माझं नेमकं काय? शोधा. सारखा शोध घ्या. स्वतःचे स्वरूप प्रकट झाले की त्याच्या प्रकाशात सर्व मान्यतांचा अंत होतो. म्हणून जे मूळ स्वरूप आहात तेच जाणून सजगपणे कार्य करा. सर्व मान्यता फोल आहेत हे समजले तरी काही मान्यता घेऊन जीवन व्यवहार करावा लागतो. प्रत्यक्ष जीवन व्यवहारात त्या मान्यता येत असल्या तरी पुन्हा त्या बाधक ठरत नाहीत, कारण त्यांचे सत्य स्वरूप कळून आलेले असते. त्या मान्यतांचा स्वीकार करूनही एक प्रकारची तटस्थता व स्थितप्रज्ञता आलेली असते. त्या मान्यता कल्पनाबंध निर्माण करू शकत नाहीत. त्या मान्यता या जळालेल्या पिळाप्रमाणे असतात. त्या बांधू शकत नाहीत, बांधू शकत नाहीत. जाळल्याने त्यांची राख होऊन जाते. यंत्रवतपणा मशिनीत टाकून द्या. 95% माणसे मशिनीप्रमाणे जीवन जगतात. घाण्याच्या बैलाप्रमाणे गोल गोल फिरत राहतात. रोजच्या चाकरीतून बाहेर येणे त्यांना अस्वस्थ करते. तो त्यांचा मनाचा प्रोग्रॅम बनतो. मनाचा तो प्रोग्रॅम फिट्ट व घट्ट बनत जातो व मग त्याला काहीच नको वाटते. हे रुटीन हीच त्याची मान्यता होऊन बसते. अनेक जण वाईट परिस्थितीतून, दुःस्थितीतून, गरिबीतून वर येत नाहीत, कारण ते स्वतःचे रुटीन प्रोग्रॅमिंग तोडत नाहीत. आजपर्यंत जे करत होतात तेच करत राहिलात तर आजपर्यंत जे मिळत होतं तेच मिळत जाईल. हा सिद्धांत लक्षात घ्या. लोक बदलायला तयार नसतात कारण बदल अस्वस्थता आणतो. अंतर्मनात जो प्रोग्रॅम फिट्ट बसलेला असतो त्यात बिघाड झाला की अंतर्मन लगेच अस्वस्थ होतं. म्हणून बदल त्रासदायक ठरतो, अस्वस्थ करून सोडतो. ही अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग बदला. माणूस इतका यंत्रवत बनलाय की एकाने शिवी दिली की लगेच हाही शिवी देतो. एक पळायला लागला की दुसराही पळतो. पुलावरून एक वाकून पाहायला लागला की सर्वजण वाकून पाहतात. काय झालंय कुणालाच माहीत नसते. खरं तर खाली काहीच झालेलं नसतं. फटक्याच्या बदल्यात फटका, खुनाच्या बदल्यात खून असे सुडाचे प्रोग्रॅमिंग झालेले असते. हे बदल्याचे तत्वज्ञान फेकून देऊन बदलाचे, परिवर्तनाचे तत्वज्ञान अंगीकारा, ते स्वीकारा. आतमध्ये नेहमी सजग राहा. लगेच रिॲक्ट न होता रिस्पॉन्स द्या, प्रतिसाद द्या. मशिनियत म्हणजे बेहोशी, ती तर मूर्छा. जिवंत माणसाने मुर्द्याप्रमाणे का जगावे? होशमध्ये या, जागृत बना. जागृतीमध्ये मान्यता सतावत नाहीत. तुम्ही जे मानता त्याला जर बदललं तर तुम्ही जे काही करता तेही बदललं जातं. तुमचं करणं बदललं की तुमचं जीवनही बदलतं. म्हणून या सर्वातून बाहेर या. लक्षात ठेवा, अंड्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याच चोचीने कवच फोडावे लागते. धन्यवाद.